दिल्लीमध्ये 2018 साली एक अशी विचित्र घटना घडली होती की जी का घडली याचं उत्तर अजून कुणालाच नाहीये. 1 जुलै 2018 रोजी सकाळी दिल्लीतील बुरारी एरियामध्ये गुरुचरण सिंग मॉर्निंग वॉकला चालले होते आणि ते चुंदावत परिवारातील एका व्यक्तीसोबत जॉगिंगला जायचे आणि ती व्यक्ती फोन सुद्धा उचलत नव्हती आणि सकाळी जॉगिंगला सुद्धा आली नव्हती. त्यामुळे ते त्या व्यक्तीला बोलावण्यासाठी त्या घरात जातात आणि घरातील परिस्थिती बघून ते एकदम शॉक होतात आणि घराबाहेर पळतच सुटतात. गुरुचरण सिंग त्या घरामध्ये बघतात की त्या घरातील 10 व्यक्ती छताला फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेल्या आहे आणि त्या घरातील आजी तशाच परिस्थितीत जमिनीवर फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आहे आणि या सर्व 11 व्यक्तींचे डोळ्यावर पुटणी आहे आणि तोंडावर टेप लावलेला आहे आणि यांचे हात मागच्या बाजूने बांधलेले सुद्धा होते. पण हे काय झालं, कसं झालं याबद्दल कोणालाच कळत नव्हते. गुरुचरण सिंग आणि गल्लीतले सगळे लोक ताबडतोब पोलिसांना बोलावतात आणि एक मोठं असं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. पण याचं खरं सत्य अजून कोणालाच माहित नाही. सगळे म्हणतात की या 11 व्यक्तींनी त्यांच्या आजोबांना परत जिवंत करण्यासाठी एक रिच्युअल फॉर्म केलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी असं कृत्य केलं. एका रिपोर्टनुसार असं सुद्धा म्हणलं जातं की हे रिच्युअल जे यांनी केलं होतं त्याबद्दल संपूर्ण माहिती ललित नावाच्या एका व्यक्तीने एका डायरीमध्ये लिहिलेली होती. विचित्र गोष्ट म्हणजे या घरामध्ये 11 व्यक्ती होत्या, 11 दरवाजे होते, 11 खोल्या होत्या, 11 पाईप होते आणि 11 खिडक्या सुद्धा होत्या. हा सर्व आकडा 11 वरच येऊन थांबत होता आणि हे काय झालंय, कसं झालंय याबद्दल अजून व्हॅलिड उत्तर कोणाकडेच नाही.